नमस्कार, मी हरिश्चंद्र देहुगावकर. दैनिक राज्य लोकतंत्रच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि कार्यक्रमामध्ये राजकारणाच्या शुद्धीकरणावरती जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची मतं जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र. आपलं नाव? मी गणेश बोकरे, कसबा विधानसभा मतदारसंघाचा मनसेचा अध्यक्ष. तर महाराष्ट्रामध्ये या सर, महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे या परिस्थितीला अनुसरून राजकारणाचं शुद्धीकरण महाराष्ट्राला का गरजेचं आहे? भ्रष्टाचार चालला आहे महाराष्ट्राचं. सगळं महाराष्ट्र तळागाळाला नेला आहे. महाराष्ट्रावरती खूप मोठा आर्थिक बोजा टाकलेला आहे. कर्जाच्या डोंगराखाली महाराष्ट्र दबून चाललेला आहे. आणि हे जे कोण मंत्री आहे, जे कोण सत्ताधारी आहे, यांना पैसे खाण्याच्या व्यतिरिक्त यांना लोकांशी काही पडलेलं नाही. एवढे मोठे भ्रष्टाचार रोज ओपन होतात ते, पण त्याच्यावरती आपले लाडके मुख्यमंत्री सर्वांना क्लीन चिट देतात ते. त्यामुळं एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला असा प्रश्न पडला आहे की हा चोरांचा महाराष्ट्र आहे का काय, असा एक प्रश्न आम्हाला पडला आहे. आणि ह्या सगळ्या गरगटलेल्या महाराष्ट्राला जर कोणी बाहेर काढू शकतो तर ते सन्माननीय हिंदू जननायक आमचे राजसाहेब ठाकरे. तर एकमेव महाराष्ट्राचे होप्स आणि महाराष्ट्राची आशा म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आत्ताच सरांनी मत मांडलं की चोरांचं म्हणजे बाजार आता सुरू आहे. तर एकूण महाराष्ट्राला अशा शुद्ध राजकारणाची एकूण गरज आहे असं त्यांच्या वक्तव्यातून आलं. तर का, आपलं काय मत आहे, अशा प्रकारची गरज का निर्माण झाली? मी नरेंद्र तांबोळी, महाराष्ट्र विमान सेना जनहित विधी विभागाचा शहराध्यक्ष आहे. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला लागलो, राजकारणाचं शुद्धीकरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आत्ता जो मतदार आहे, सामान्य माणूस आहे, आत्ता जनतेला काय पाहिजे, जनतेला नेमकं काय पाहिजे ना, हे सत्ताधाऱ्यांना कळत नाही. आणि सत्ताधाऱ्यांना काय पाहिजे, त्यांनी त्यांची युती करून सत्तेत आलेले आहेत. आता सत्तेत आल्यानंतर त्यांची गणितं ते बरोबर करतात. आता जर काय निवडणूक आहे, आत्ता राजसाहेबांनी जो आम्ही लढा देतो आहे, ही सगळी यंत्रणा कशी फेक आहे. ती फेक यंत्रणेचे आम्ही सगळ्यांना पुरावे दिलेले आहेत. पुरावे देऊन पण निवडणूक आयोग त्याच्यावरती निष्क्रिय आहे, ते उत्तरं देत नाहीत. म्हणजे निवडणूक आयोगावर समजा आम्ही काय प्रश्नचिन्ह उभे केले, म्हणजे लैलाला बोललं तर मजनूला राग येतो. मजनू कोण? सत्ताधारी पक्ष. मग सत्ताधारी पक्ष जर मजनू असेल आणि त्यांना राग येत असेल आणि ते आमच्या विरोधात परत मूक आंदोलन करत असतील तर नेमकं ह्या महाराष्ट्रात चाललं काय? आणि जी जनता आहे, तर जनतेला काय पाहिजे? जनतेला रोजचे सामान्य प्रश्न पडलेले आहेत. त्यांना रोजगार पाहिजे, त्यांना महागाईचा प्रश्न आहे, महिलांचे वेगळे विषय आहेत, आत्ता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. ह्या सगळ्या विषयावरती कामगारांना रोजगार नाही आहे. आज जर सगळं बघितलं, आज पंतप्रधान मोदीजी रोज दाखवतात की यांना रोजगार मिळाला. खरंच रोजगार मिळतो आहे का? कंत्राटी कामगारांची भरती होती, परप्रांतीय कामगार इथं येऊन नाही का भरती होतात, त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाही, त्यांच्याकडे काहीच नाही आहे. परंतु हे सगळं चालत असताना आज महाराष्ट्र रसातळाला चाललेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रातला आता एकमेव नेता राहिलेला आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. त्यांच्याकडे जर काय बघून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकदा संधी दिली तर मला वाटतं महाराष्ट्राचं शुद्धीकरण जे पाहिजे ना, राजसाहेबांनी पहिल्यांदा सुतासारखा सरळ करेल तर हे शुद्धीकरण 1 मिनिटात होईल. परंतु तो संधी महाराष्ट्र विमान सेनेला दिली पाहिजे. ती जर दिली नाही तर येणाऱ्या काळात ह्या महाराष्ट्राचं जे पतन होत चाललं आहे ते अधपतन होत राहणार आहे. महाराष्ट्र विमान सेना हा एक पक्ष आहे की त्या पक्षाचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्याकडे येणाऱ्या काळात संधी म्हणून नाही तर या महाराष्ट्राची गरज म्हणून आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे शुद्धीकरण राजसाहेबच करू शकतात असा मला ठाम विश्वास आहे.